नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आसन म्हणजे काय, आसनाची व्याख्या पाहिलेली आहे, आसनाची लक्षणे आणि परिणामसुद्धा पाहिलेले आहेत. तर हे आसन नेमकं कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपण करू शकतो ते आपण पाहूया. तर पाठीवर झोपून जी करावायची आसने आहेत ते म्हणजे शयनस्थितीमधले आसनं. तर म्हणजे पाठीवर झोपून करावायची आसने, तर त्याच्यामध्ये उत्तान पादासन आहे, पवनमुक्तासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे. तर अशा प्रकारची आसनं जी आहेत ते आपण शयनस्थितीमधून करू शकतो. पुढे जे आहेत विपरीत शयनस्थितीमधले आसनं म्हणजे पोटावर झोपून करावायची आसने. तर याच्यामध्ये शल्भासन येतं, धनुरासन येतं, परत नौकासन येतं, की पोटावर झोपून ते करता येतात. पुढे जे आहे बैठक स्थितीमधली आसनं म्हणजे बसून करावायची आसने. सॉरी. तर ह्याच्यामध्ये जे आहेत की वज्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, मच्छंद्रासन आहे. तर बरीच आसनं आपण बैठक स्थितीमध्ये सुद्धा करू शकतो. पुढे जे आहेत दंड स्थितीमधील आसन म्हणजे ताठ सरळ उभं राहून करावायची आसने. तर याच्यामध्ये त्रिकोणासन आहे, वृक्षासन आहे, वीरासन आहे. तर या प्रकारचे आपण आसन उभं राहून सुद्धा करू शकतो, ते म्हणजे दंडस्थितीमधील आसन. पुढे आसनाचं काही ढोबळपणे वर्गीकरण केलेलं आहे की ध्यानात्मक आसने, आरोग्यात्मक आसने आणि विश्रांतिकारक आसने. तर ध्यानात्मक आसन जे आहे तर ही बैठक अवस्थाच आहे, परंतु सगळीच आसनं ही ध्यानात्मक आसन नाही आहेत. तर आपण पाहतो की ध्यानासाठी आपल्याला बराच वेळ बसावं लागतं. तर ही जी अवस्था आहे ती पूर्णपणे स्थिर असली पाहिजे, सुखकारक असली पाहिजे आणि शिथिल असली पाहिजे. तरच आपलं ध्यान किंवा प्राणायाम जे आहे ते व्यवस्थित होणार आहे. तर यामध्ये कुठली कुठली आसनं येतात ध्यानात्मक आसनामध्ये. पहिले जे आहे पद्मासन आहे, वज्रासन आहे, स्वस्तिकासन आहे, समासन आहे, ते जे आपण सिद्धासन आहे म्हणजे ध्यानात्मक आसनासाठी त्याचा उपयोग केला जातो. पुढे जे आहे आरोग्यात्मक आसन. तर आसन ही शरीराची स्थिती आहे आणि ह्या स्थितीचा आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. तर बघा, आसनाचा आपल्या आरोग्यावरती आणि शरीराच्या कार्यपद्धतीवरती चांगला परिणाम होतो. तसे पाहायला गेलं तर सर्वच आसन आपल्याला आरोग्य प्रदान. तर आपण पाहतो की आपल्या शरीराच्या आरोग्यावर आणि आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जी आसनं केली जातात ती आरोग्यात्मक आसन. तर आपण पाहतो की सर्वच आसनं जी आहेत ही आरोग्य प्रदान करून देणारी असतात. परंतु या गटामध्ये जी आसनं येतात, पुढे वाकण्याची आसनं, पाठीमागं वाकून करावायची आसनं, साईडला म्हणजे डाव्या बाजूला उजव्या बाजूला वाकणारी काही आसनं आहेत ज्यामुळे पोटाला पीळ देतो. तर त्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं किंवा आपल्या शरीराची जे काही कार्यपद्धती आहे त्याच्यावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. पुढे जे आहे ते म्हणजे विश्रांतिकारक आसन. तर या आसनामध्ये म्हणजे सर्वच आसनंही आपण पाहतो की जर पतंजली मुनींची जर आसनाची व्याख्या पाहिली तर सर्वच आसन हे आपल्या म्हणजे विश्रांती देणारे आहेत. परंतु जर हे मकरासन आणि शवासन ह्या आसनाचा जर विचार केला तर हे जास्त आपल्याला विश्रांती देणारी आसनं आहेत. तर या आसनामध्ये आपल्याला आपल्या पूर्ण शरीराला पूर्णपणे विश्रांती देण्याचं कार्य करतात. तर असं ढोबळपणे आसनाचं वर्गीकरण केलेलं आहे. तर खूप छान पद्धतीनं आपण आसन म्हणजे काय समजून घेतलेलं आहे. तर आत्तापर्यंत म्हणजे काहीच माहिती नसताना किंवा आपण जे काही करतो आहेत तर ते आपण का करतो आहेत आणि कसं केलं पाहिजे याची जर माहिती घेऊन जर आपण आपलं योगाचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होणार आहे. तर इथंच थांबूया. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा. तर जसं मी तुमच्यापर्यंत योग्य ज्ञान घेऊन आलेले आहे तसेच तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ शेअर करून दुसऱ्यांपर्यंतसुद्धा हे ज्ञान घेऊन जाऊ शकता जे खरं आहे, योग्य आहे आणि त्याच्या पाठीमागचा अभ्यास आहे, मेहनत आहे. तर नक्कीच तुम्ही पण हे माझे व्हिडिओ शेअर करा. हरे कृष्ण. थांबूया आपण इथे.